वाशिमच्या मालेगावसह तालुक्यातील शिरपूर आणि इतर गावांमध्ये काल मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला। त्यामुळे उन्हाळी पिकासह काढणीला आलेल्या हळदीचं अतोनात नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आणि या नुकसानीचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केलेली आहे। या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये काल अवकाळी पाऊस झाला, त्यातच शिरपूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आणि त्यामुळे काढणीस आलेल्या हळद पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आपण बघू शकतो की हळद पीक हे काढलेलं होतं, याची उकडणी करून सुकू घातलेलं होतं हे पीक आणि संपूर्ण पीक या पावसामुळे ओलं झालं। आपल्यासोबत काही हळद उत्पादक शेतकरी येतात, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय सांगसाल, कशा प्रकारचा कालचा पाऊस होता, काय नुकसान झालं? काल अचानक आलेल्या पावसामुळे आणि 8-10 दिवसात पीक हे घरी येणार होतं आणि 10 ते 15 दिवस झाले हळद वाळून म्हणजे वाळणीस टाकलेली आहे। 8-10 दिवसात ही हळद घरी येणार होती। अचानक आलेल्या प्रचंड पावसामुळे पूर्ण हळदीचं नुकसान झालेलं आहे। जे हळदीला भाव मिळणार होता तर आता म्हणजे ही हळद पूर्ण डिस्कलर होणार आणि कमीत कमी 40 ते 50% नुकसान होणार। निश्चितच आपण बघू शकतो 50%च्या अधिक हळदीचं नुकसान झालं आहे। आपल्यासोबत दुसरे शेतकरी येतात। दादा, काय सांगसाल? कालच अचानक आलेल्या पावसामुळे जे वाळत आलेली हळद म्हणजे शेवटच्या टप्प्यात आता जी घासणीला आलेली हळद होती तिच्यावर पाणी पडल्यामुळं तिचा डिस्कलर होणार आणि डिस्कलर झाल्यामुळं ही जी हळद आहे जी बाजारभावात 13-14 हजार रुपये क्विंटल प्रमाणे विकणार ती डायरेक्ट 5 ते 6 हजार रुपयाच्या आत विकणार। म्हणजे ह्याच्या भरोशावर जे आम्ही कामं केलेले आहेत की कोणाचे पैसे व्याजाने आणले आणि कोणाचं लग्न आहे, कोणाच्या बँका भरायच्या आहेत, हे झालेल्या नुकसानामुळं जो आमच्यावर जो आघात झाला तर शासन दरबारी आमची एकच अशी मागणी आहे की जेणेकरून शासनानं या आमच्या झालेल्या कास्तकाराचं नुकसान त्यांच्या परीने कसं भरून देता येईल आणि आम्हाला कसा याचा लाभ देता येईल याच्याकडे लक्ष घालावं। याचं डिस्कलरेशन झालं, याचा कलर खराब झाल्यामुळं याला जवळपास अर्ध्या किमतीत 6 ते 7 हजार रुपये भाव मिळेल आणि त्यामुळे शेतकऱ्याचा तोंडी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतला। गणेश मोहळे, झी मीडिया, शिरपूर, वाशिम। जालन्यातील गोदा समृद्धी कृषी महोत्सवातील पशुसंदर्शनात दाखल झालेला 1 टनाचा रेडा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। शहरातील आझाद मैदानात कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलाय। तर या महोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस। यात एका पशुपालकाचा 1 टनाचा रेडा सहभागी झाला। हा रेडा या पशु प्रदर्शनात प्रमुख आकर्षण ठरतोय। याला पाहण्यासाठी शेतकरी मोठी गर्दी करतात। आजपासून कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द झालेला आहे। कांद्यावर आता निर्यात शुल्क लागणार नाही। गेल्या 8 दिवसांपूर्वी 1 एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतला होता, त्यानंतर आज शुल्क रद्द करण्यात आलेले। त्यामुळे कांद्याची आवक वाढल्यानं गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कोसळलेले पाहायला मिळत आहेत।